अहो थोडं पायावर घ्या की झाडू मारायचंय. ओ तुम्हाला मी 5 रुपये देते, माझे फक्त 5 मिनिट पाय दाबा. वाघ शानी, तुला मी 1000 रुपये देतो, तू माझे 5 मिनिट पाय दाब. ओ चालले बघा मी, काळजी घ्या. बरोबर. वेळेवर जेवण करत जा. काय का तुम्ही भांडे घासायला येणार आहे का? हो हे घ्या पाणी. सुनी, मी मित्रांमध्ये असताना व्हिडिओ कॉल केल्यावर मला घाबरत जा काय? अजिबात नाही. आता का जीवाला ताप आहे? अगं 500 रुपये देतो. बिलकुल नाही होणार, 2000 होतील. बरं 1000 रुपये देतो आणि 1 आठवडा घरचे सगळे कामं करतो. ओके डन. पण 500 रुपये ऍडव्हान्स द्या. आताच द्यावं लागतंय? हो लगेच द्या. उद्या देतो की? नाही आत्ताच पाहिजे. अगं तू का बरं चाललीस घर सोडून? पण तुम्ही मला आधी का बरं सांगितलं नाही तुमच्या अजून एक बायको आहे म्हणून? अगं तुला सांगितलं होतं की. कधी सांगितलं होतं? का मी तुला आधी म्हणलो नव्हतं का तुला राणी सारखं ठेवीन म्हणून? अगं तिचं नाव राणी आहे. चल राग राग करू, चल घरात. अगं चल ग, तुम्हाला दोघीला बिग बॉस मध्ये नेतो. ओ जावा बाजारात भाजीपाला घेऊन या. अगं तुला स्कूटी कशाला घेऊन दिले? स्कूटी चालवायला शिक आणि आणजा की तूच तो. मी स्कूटी चालवत नसते, मी फक्त तोंड चालवत असते. तुमच्या पोराला नीट समजून सांगा, माझ्या पोराला मारले. पुन्हा जर त्याने हात लावलं तर त्याचे पाय मोडीन मी. ते जाऊ द्या, तुमचं लग्न पण झालंय. हॅलो. अगं मम्मी, मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी कॉलवर बोलते. 1 मिनिट. हॅलो. तुझा आवाज किती एकदम सॉफ्ट आहे ना, मऊ नाजूक. हो अहो, मला जोरामध्ये बोलताच येत नाही. मी कंटिन्यू अशाच आवाजात असते, म्हणजे एकदम नाजूक. लग्नानंतर पण तू ह्याच आवाजामध्ये बोलशील ना? हो, म्हणजे माझ्या पहिल्यापासूनच असाच एकदम सॉफ्ट आवाज आहे. कसा चेंज होईल तो कधी ना. अच्छा. हा 1 मिनिट. हॅलो. हा हा काही नाही, ते लेकरं खेळतायत ना. अच्छा अच्छा. हा करतो नंतर. हो चालेल. बाय. लेकरं बिना असे याड्यावणी करते नाही, ह्याला नुसतं धोपटन काढायला पाहिजे. कुठं गेलं दोटुक्याने चांगलं धुपटी ते चांगलं. सुनी, आपल्या गल्लीत चुगल्या करायच्या स्पर्धा ठेवल्यात. सासूबाईंचं नाव द्या, पहिला नंबर येईल. हो घरात मिरची संपली, जावा बाजारात शिमला मिरची घेऊन या. तुला अक्कल बिक्कल काय आहे का? आमच्या घरात सुनाच्या तोंडून सासूचं नाव सुद्धा घेत नाहीत. माझ्या आईचं नाव शिमला आहे. बरं जावा मग, सासूबाई आणा जावा. वर्षभर माझी गुडघेदुखी कंबरदुखी असं म्हणणाऱ्या बायका आता नवरात्रात जमिनीला खड्डे पडेपर्यंत दांडिया खेळतात. होय ग, काल माझ्या पाकिटात 2000 रुपये होतं, आज 500 रुपये दिसायल्यात. असू दे कुठं तर पडला असतील रस्त्यात. काय नाव तुझं? माझं नाव वैष्णवी आहे, पण माझं इंस्टाग्रामला नाव आहे पापा की परी. बर बर बर. किती शिकलीस तू? मी खूप शिकले, माझं ग्रॅज्युएशन झालं. वा वा वा. बरं, एक प्रश्न विचारू का? विचारा ना. 15 फळांचे नाव सांग बरं. आंबा, सीताफळ, जांब. हे 3च झाले. 1 डझन केळ. अगं सुनी, तुझ्या बचत गटात कर्ज मिळतं का बघ की. कशाला? मला मोबाईल घ्यायचा आहे, S24 अल्ट्रा. एवढ्या महागाचा मोबाईल कशाला पाहिजे? शेजारच्या काकूला झूम करून बघायला. बाळा तू जा खेळायला. 1
वहिनी आला वाटतं वड पुजून. होय, काय मागितलं वडाला? 7 जन्म हाच नवरा मिळून दे म्हणून मागितलं. बाबा दादा लय जीवाय वाटतं. मग असणारच की, एवढं घरचं काम करणारा नवरा कुणाला नकोय. अहो मला सांगा, मी तुमची कोण? बायको. तुमचं घर कोण सांभाळतंय? बायको. तुम्हाला रोज जेवण कोण बनवून देते? बायको. सासूबाई रोज कुणाच्या नावानं खडे फोडते? बायकोच्याच की. शेजारची जी तुम्हाला रोज टुकू बघते ती तुमची कोण? दुसरी बायको. बायको ही कूलर सारखी असते, आवाज जास्त आणि गारवा कमी. आणि नवरा हा एसी सारखा असतंय, बाहेर किती पण आवाज करू पण घरात आलं की थंडगार असतंय. मॅडम, मला 10 दिवसाच्या सुट्ट्या पाहिजे होत्या. अगं ए शांता, तुला 10 दिवसाच्या सुट्ट्या देऊन साहेबाला पाणी कोण देणार? साहेबाला चहा कोण देणार? साहेबाला नाश्ता कोण देणार? साहेबाला जाताना डबा कोण देणार? साहेबाचे कपडे कोण धुणार? साहेबाचे कपडे इस्त्री कोण करणार? आणि सगळ्यात महत्वाचं, साहेबाला तुझ्या हातचं जेवण सोडून दुसऱ्या कुणाच्या हातचं जेवण गोड लागत नाही. बरं मॅडम, तुमची काय हरकत नसेल तर माझ्यासोबत साहेबांना पण घेऊन जाऊ का? गौरी, तेवढे 4 प्लेट आहेत, धुवून घे ग माय. का बर, आज बाबाला सुट्टी आहे का? ए तेवढे 4 भांडेच आहेत का ग? भांडे झाले की तेवढी फरशी पुसून घ्या. काय बाई नेकलेस आहे हा? अहो, हा नेकलेस बघा की 2 तोळ्याचा आहे. मला पण असला नेकलेस करा की सोन्याचा. करतो कर, यात माझा काय फायदा आहे? मी तुमच्या सोबत 7 जन्मी राहणार. असलं 2 तोळ्याचं 2 नेकलेस करतो. खरंच? पण ह्या जन्मात भेटल्यास पुढच्या जन्मात भेटू नकोस. काय माणूस आहे रे. सुंदर बायको भेटायला नशीब नाही, सरकारी नोकरी लागते भावा. सोनी, तू तोंडाने नीट बोला. काय मला सारखं सारखं शिव्या बिव्या द्यायचं नाही, नीट राहतोडा. देणार, काय करायचं ते करा. काय करायचं ते करा. का थांब, तुझ्या बापालाच फोन लावतो. लावा. हॅलो सासरे बुवा, तुमची पोरगी मला सारखं शिव्या देते बघा. मग शिव्या खायची कामं करायची कशाला? मामी चहा करावं. दूधच नाही, काळा चहा करा. साखरच नाही, गुळ टाका मग. गुळ. गुळ सुद्धा नाही, मग सगळं नाही नाही नाही, मग नेमकं हाय तरी काय? फक्त पत्ती आणि पाणी एवढंच आहे. द्या मग उकळून, काय अडचण नाही. माय काहीच हलकटपणा आहे गे माय, आज काय हलकट जावा येत असली. मामी मामी, काही काम असलं तर सांगा, मी आज खास काम करण्यासाठी आलोय. शेतातलं काम, खुरपायचं बिरपायचं काय असलं ते सांगा, पट्ट्या करणार आहे आज काम. रविवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार एवढ्या दिवशी तुम्हाला यायचं कळतं. काही काम आहे का त्या मटण्याच्या आशाने येतात. अनन्या, मी काय म्हणतोय, मित्रांसोबत जरा फिरायला जाणार आहे. अजिबात कुठे जायचं नाही, मला विचारल्याशिवाय. जावा घरात बसा, जावा. आईला लग्नाच्या आधी कधी मम्मी फिरायला जाऊ देत नव्हती, आता ही बायको फिरायला जाऊ देत नाही. डोक्याला ताप झालाय नुसता. मीच तुला सोडतो, जा ब्रेकअप. आणि सगळ्यात महत्वाचा, माझा ते नंबर डिलीट करून टाक. पण मी तर तुझा नंबर कधी सेवच केली नव्हती की. ओ, मला जरा 100 रुपये द्या की, पार्लरला जाऊन तोंड चांगलं करून येतो. 100 राहू दे, ही 500 रुपये धर. ते जिबच बी काय होते का बघ, कायम कडूच बोलणं येतं. त्या गुराढोरांचं शेण काढून वैताग आलाय मला. मला पण वैताग आलाय. मी चालले माझ्या आईकडे माहेरी. जा, मी पण जातो माझ्या आईकडे. मग ही पोरं कोण सांभाळणार? ते जातील त्यांच्या आईकडे.
आता कावर मारलीस? आता का चुकलं माझा? म्हणजे तुम्ही चूक करण्याची वाट बघू का मी आणि मग मारू का? मरणाच्या कामा पडल्यात मला.